डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र, अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनियुक्त अहिल्यानगर जिल्हा संपर्क प्रमुख नयन कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरमध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. आगामी निवडणुका आणि जिल्हाभरात मनसेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं या बैठकीत महत्त्वपूर्ण खलबत झाली. नगर जिल्ह्यामध्ये मनसेची ताकद वाढवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्यासाठी नयन कदम यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलंय. राज ठाकरेंचे विचार घराघरात पोहोचवून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात मनसेची बांधणी करा, अशा सूचना कदम यांनी दिल्यात. पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसाठी नवीन रणनीती आखण्यावर या बैठकीत विशेष भर दिला गेलाय. कदम यांनी नरसापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेवर तीव्र संताप व्यक्त केलाय. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा नराधमांना समाजामध्ये स्थान असता कामा नये, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. अहिल्यानगर हा एक महत्त्वाचा जिल्हा आहे. महाराष्ट्रातला सर्वात महत्त्वाचा आणि मोठा जिल्हा अहिल्यानगर आहे. इकडचं राजकारण म्हणजे विखे पाटील असतील, कोल्हे असतील, बन असतील, लंके असतील, पवार असतील, सगळे मोठे मोठे मातब्बर ह्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि अशा परिस्थितीत माझे राजसाहेबांचे जे मार्गदर्शक आहेत, पदाधिकारी आहेत, ते लढा देत आहेत. त्यांच्या दडपशाहीला बोला, त्यांच्या आर्थिक बाजूला बोला, सगळ्यांना बाजूला ठेवून मनसेचे कट्टर कार्यकर्ते आहेत. सचिन भाऊ आहेत, आमचे शहराध्यक्ष आहेत, सगळेजण व्यवस्थितपणे लढत आहेत. आणि माझी आज नवीन नियुक्ती झाली आहे संपर्काध्यक्ष, आज म्हणजे 1 महिन्यापूर्वी. दौरा चालू आहे आमचा. आणि कार्यकर्त्यांचं संघटन कसं वाढेल, 29ला निवडणूक आहे, 3 वर्षामध्ये पक्ष कसा परत मजबूत होईल, त्या दृष्टिकोनात आम्ही आमच्या बांधणीच्या बैठका सुरू आहेत. आणि मला वाटतं इकडचे सगळे कार्यकर्ते स्ट्रॉंग आहेत, कट्टर आहेत, सुरुवातीपासून साहेबांच्या बरोबर आहे. आणि हे पुन्हा भरारी घेतील आणि पक्ष बळकट करतील. लाडकी बहिणीला कळलं पाहिजे की लाडकी बहीण करून पैसे वाटप केले, पण बहीण सुरक्षित नाही तर करायचं काय, आणि ती चिमुकली. पहिला तर ह्या राजकारणाला फाशी दिली पाहिजे, कारण की हे जे राजकारण करतायत ना या बहिणीच्या नावाने, हेच वाईट आहे. यांना तुम्ही ह्या राजकारणाला खरंच म्हणजे आता सांत्वनासाठी फोन करतायत, काय काय करतायत. अरे पहिल्या त्याची सुरक्षा तर करा नाही. अशा लोकांवरती विश्वास ठेवायचा का या बहिणींनी? त्यांना तोडलंच पाहिजे. बरोबर, आरोपीच्या मागणी म्हणजे काय, त्यांना तर फाशी दिलीच पाहिजे. आणि मला वाटतं आपण महाराजांना मानतो, शिवाजी महाराजांना, त्यांच्या राज्यात जसे व्हायचे न्याय तसेच करा. आणा चौकात, कापा, हात कापा, पाय कापा, करा ना असं. इकडचे तर आमचे 2-3 पदाधिकाऱ्यांनी आमच्या तिकडे हेच केलेलं आहे. आपल्या पक्षातले असतील, मनसेचे आणि दुसऱ्या पण आहेत, की ह्यांना आमच्या ताब्यात द्या, आम्ही दाखवतो यांना. अशा आरोपींना ठेवून उपयोगच नाही हो. आणि कोर्टाच्या मग सुनावण्या होत राहतील. त्यापेक्षा द्या रस्त्यावरती, करा पब्लिकचा न्याय, होऊन द्या. काय बोलणार आता. हे एक तर मशीनच्या जोरावरती जिंकतायत, हा पैशाचे खेळ खेळत आहेत. लोकांच्या मध्ये जर तुमचं नाव असतं तर लोकांनी तुम्हाला वाहवा केली असती. आहे का लोकांच्या मध्ये जल्लोष? फक्त भाजपच्या ऑफिसच्या बाहेर जल्लोष दिसतोय. आणि अशा परिस्थितीत तुम्ही जल्लोष करताय, हे तर अति दुर्दैव आहे की एक आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये न्याय मिळत नाहीये आणि तुम्ही जल्लोष करताय. पेढे वाटतात, कसले पेढे वाटतात आणि कसला जल्लोष करताय? अरे बेकार आहे, हे सरकारच बेकार आहे. देशातलं सरकार आणि महाराष्ट्र सरकार दोन्ही तेच आहे. त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही. या बैठकीला अहिल्यानगर जिल्ह्यातील मनसेचे विविध शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य मोठ्या संख्येनं हजर होते. तर या बैठकीमुळे जिल्ह्यात मनसे आता अधिक आक्रमकपणे सक्रिय होणार असल्याचं यावेळी स्पष्ट केलं गेलंय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90.
आणि 8108 17 63 65.